भगवंताला शरण जावे। मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो, असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते आणि भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भगवंताचे लक्षण आहे। चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते। याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरण करावे। भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे मानावे। जो काळ भगवंत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो। विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, पण भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू। मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी। गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझ्या इच्छा नाहीशीच नाही का झाली, यामध्ये अभिमान अनासाये मारला जातो। मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत। गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच, पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते। देह अर्पण करण्यापर्यंत मजल झाली तरी गुरु आज्ञा मोडू नये। देहातील व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परदेत दुसरे काय आहे। मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल। आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा। संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंचच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात। कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेच तर सुख दुःख भोगावे लागेल। बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार। तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते। किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले। ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल। स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे आणि कृती करण्याचाच वेदांतात खरा असतो। मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते। याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा। सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवासाने त्याचे प्रेम नाही का येणार। भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्राचे सार आहे।